कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम उभे विटेवरी सुंदर ध्यान 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 उभे विटेवरी गैर कटावरी ठेवणी गैर कटावरी ठेवणी तुलसी हार कास पितांबर तुलसी हार कास पितांबर कटावरी देवोनिया कटावरी देवोनिया तुलसी हार कास पितांबर तुलसी हार कास पितांबर अवधि निरांतरण हेते ध्यान अवधि निरांतरण हेते ध्यान तुलसी हार कास पितांबर तुलसी हार कास पितांबर हे निरंतारा हेची ध्यान आवडे निरंतारा हेची ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर मकर कुंडले हळपती श्रवणे मकर कुंडले हळपती श्रवणे मकर कुंडले हळपती श्रवणे मकर कुंडले हळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजेत कंठी कौस्तुभमणि विराजेत तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर अवडे निरांतर हेते ध्यान अवडे निरांतर
गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम तालोचनी सुख झाले हे रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा हे तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा अरे बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरबा बरबा
तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर देवी वर हे बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम देव करुणी घ्यावा बोला तो काय देव करुणी घ्यावा बोला तो काय देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे
जाना दे। नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि अंती अवसान अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया से अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया से मना पीते गोविंदा लावी मना पीते गोविंदा गोविंदा लावी मना पे से गोविंदा से गोविंदा से लावी मना पे से गोविंदा से गोविंदा से आए रति माई के दुकाज जाना रति माई के दुकाज जाना आए नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि अंती अवसान अवसान आए तो कामने कामरन से सारे तो कामने कामरन से सारे उत्तम जीवोरे गिरती मागे गिरती मागे उत्तम जीवोरे गिरती मागे गिरती मागे आई रति माई के दुखा जाना दे रति माई के दुखा जाना दे आय नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि अंती अवसान अवसान जय जय विठोबाई रघुमाई हरि विठोबाई रघुमाई विठोबाई रघुमाई विठोबाई रघुमाई विठोबाई रघुमाई विठोबाई रघुमाई विठोबाई रघुमाई तो एक देव करुणी घ्यावा आपुला देव करुणी घ्यावा आपुला तो एक 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 देव करुणी घ्यावा विना
जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे हेरते माही के दुखाची जनते हेरते माही के दुखाची जनते देव करो निघावा आपुला देव करो निघावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तीरते माई के दुखाची जन तीरते माई के दुखाची जन तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तीरते माहे के दुखाची जनते तीरते माहे के दुखाची जनते नाही नहीं आद्यन्ते अवसान नहीं आद्यन्ते अवसान अवसान नहीं आद्यन्ते अवसान नहीं आद्य अवसान नाहि आद्य नहीं आद्यन्ते अवसान हेरते माहे के दुखाची जनते हेरते माहे के दुखाची जनते विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल करून घ्यावा हा पुला तो एक देव करो निघावा तेने विन जीवा सुख नोही एरती माई के दुखाची जनिती नाही अध्यंती अवसान अविनाश करिया पुलिया लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुखाची जनिती नाही अध्यंती अवसानी तुका मने का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुखाची जनिती नाही अध्यंती अवसानी विठ्ठल 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 धियं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं व्रणदपालभवाब्धिपोतं गणेश महाराज वंदे महापुरुष ते चरणारविंदम् वंशी विभूषित करा नवनीरदावा पीतांबरा दरुणबिंब फलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर
महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम दूसरे चरण संताचे यार दूसरे चरण संताचे यार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो दूसरे चरण हे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुर्गा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुर्गा दास प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया त्यागिरे मेरे प्रियतम श्याम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव विठाला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे एरती माई की दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद श्रीमंत श्री तुकोबरा यांच्या गाथेतील अत्यंत गोड उत्तम आणि चिंतनीय उपदेशपर प्रकरणातील सुंदर अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर त्यांचं मत व्यक्त करत असताना सांगतात की या विश्वामध्ये जर कुणाला सुखी जर व्हायचं असेल आणि समाधानी जर व्हायचं असेल तर त्याकरिता एक उपाय आहे, तो उपाय म्हणजे भगवान परमात्मा। त्या देवाला तुम्हाला आपलंसं करावं लागणार आहे। महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे। दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तुम्ही सगळे संसारामध्ये जीवन जगत असताना या संसारामध्ये आतापर्यंत कुणाला सुख प्राप्त झालेलं नाही, पाठीमागे देखील झालेलं नाही,
म्हणजे भूतकाळामध्ये झालं नाही, वर्तमानात होणार नाही आणि भविष्यातही होणार नाही। ये रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। आणि मग या ठिकाणी जो भगवान परमात्मा आहे तर त्याला जर आपण प्राप्त झालो तर तो त्याच्याप्रमाणे तुम्हाला करून घेईल। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। पण त्याकरिता तुम्हाला त्या गोविंदाचं पिसं तुमच्या मनाला लावावं लागणार आहे। हे तिसऱ्या चरणामध्ये। आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की विश्वामध्ये कुणीही जन्माला आला तर तो संपणार आहे, मरणार आहे, परंतु तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल, तुमची कीर्ती जर पाठीमागे ठेवायची असेल तर उत्तम रूपाची कीर्ती फक्त एकानच राहणार आहे, ती म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा करत असताना तुम्ही जर गेलात तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। उत्तम कीर्ती तुमची पाठीमागे राहणार आहे। हा अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ मी आपल्या समोर ठेवलाय। विठाला 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 महाराज की जय, महाराज की जय। विठाला 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 हा फुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। ए रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार सर्व माता भगिनी कोणत्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित आहोत तर स्वर्गीय सोपान विश्वनाथ घोडेचोर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। त्यांच्या पाठीमागं त्यांचा गोड असा परिवार आहे। गंगा भागीरथी मुक्ता सोपान घोडेचोर त्यांची पत्नी आहे। सौभाग्यवती शिवकन्या पवन बर्गे त्यांची मुलगी आहे। त्याचप्रमाणे आदरणीय श्री शुभम सोपान घोडेचोर त्यांचा मुलगा आहे। चिरंजीव विशाल सोपान घोडेचोर त्यांचा मुलगा आहे। त्याचप्रमाणे आदरणीय श्री लक्ष्मण विश्वनाथ घोडेचोर त्यांचे भाऊ आहेत। त्याचप्रमाणे सौभाग्यवती कुसुम वासुदेव मरकड त्यांची बहीण सौभाग्यवती लता जालिंदर मध्ये त्यांची बहीण आहे। चिरंजीव ओम लक्ष्मण घोडेचोर त्यांचे पुतणे आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय श्री विश्वनाथ मुरलीधर पाटील घोडेचोर त्यांचे पिताश्री वडील आहेत। असा गोड परिवार त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित बसलेलो आहोत। त्याचप्रमाणे या कीर्तन सेवेला नो हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला। कीर्तन सेवेचं असं असेल, महाराज जर इथे बोलत असतील तर त्यांचं कीर्तन रंगवण्यासाठी महाराज या ठिकाणी एकटे काहीही करू शकत नाही, म्हणून या ठिकाणी या कीर्तन सेवेचा आवाज तुमच्यापर्यंत देण्याचं काम आदरणीय आमचे भाऊसाहेब भाऊ भगत आणि आदरणीय रामेश्वर भाऊ इथे तत्पर आहेत। ते आणखी जरा आर्थिंग मारतेच बरं, थोडीशी सुंदर अशी गोड सिस्टीम या ठिकाणी। मला वाटतं 365 मधले 300 दिवस तुम्ही देवसाड्यातच असता इकडे। गोड अशी साऊंड सिस्टीम, वेको बास गेन ट्रेबल आईस मिड लेवल हे सगळं अगदी उत्तम या ठिकाणी आम्हाला लाभलंय। त्याचप्रमाणे या कीर्तन सेवेसाठी मृदंगावरती थाप ज्यांचे आहे तर आदरणीय गणेशजी महाराज काळे। त्याचप्रमाणे गायनासाठी कल्याण महाराज आहे, आमचे विनेकरी महाराज आहेत। त्यानंतर कल्याण काळे असं नाव महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे, असं तुमचं नाव खूप मोठं आहे। आदरणीय मल्हारी महाराज आहेत। त्यानंतर आदरणीय सर्व गावातील ग्रामस्थ डॉक्टर आहेत। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून सेवा माझ्याकडे आलेली आहे आदरणीय पांडुरंग महाराज घोडेचोर आहे। गावातील सर्व ग्रामस्थ आमचे बोडके पाटील पण आहेत तिथे। त्याचप्रमाणे या मंदिराची अविरत सेवा या ठिकाणी ज्यांच्याकडनं घडते असे आदरणीय सर्वांचे लाडके अण्णा ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। असं आहे
मंदिर शब्दामध्ये 3 शब्द असतात. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, रम म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या 3 गोष्टी मंदिराला कधी लाभतात हे सांगू का तुम्हाला मी एकदा. तर या 3 गोष्टी एका कारणाने लाभत असतात, त्या म्हणजे त्या मंदिरामध्ये जो दैनंदिन नित्यक्रम आहे, तर तो नित्य नियम जर तिथे होत असेल तर तिथे भगवान परमात्मा नांदत असतो. आपण देखील कधी कधी म्हणत असाल की अमुक अमुक गावामध्ये जे देवस्थान आहे खूप जागरूक आहे असं आपण म्हणत असतो, पण त्याला जागरूकता कधी येत असते तिथे जर नित्याने अनुष्ठान होत असेल, तिथे नित्याने पूजा होत असेल तर भगवान परमात्मा तिथे राहत असतो. अन्यथा भगवान परमात्म्याचं वास्तव्य तिथे कधीही नसतं. आणि ज्ञानोबारायांनी देखील सांगितलंय की अशी जी माणसं असतात ना तर ते दुर्मिळ लागतात. विश्वामध्ये जर पाहिलं तर नित्य नियम करणारे माणसं दुर्मिळ आहेत. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ. हा, मग ते प्राणी दुर्लभ आहेत. त्या दुर्मिळ प्राण्यामध्ये आमचे अन्न आहे. नेहमी आपण जर पाहिलं ना, कोणी असो नसो या ठिकाणी हरिपाठाची सेवा त्यांची असते, नामस्मरण त्यांचं चालू असतं. म्हणून या मंदिराची भरपूर सेवा त्यांच्याकडे आहे. आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या या ठिकाणी मंदिरामध्ये देखील नित्यानं कायमची सेवा त्यांची आहे. आपण भाग्यवान आहोत. कालच परवा दिवशी आपल्या ज्ञानोबारायांची वद्यवारी झाली. पहा, सांगून जाईन मी आपल्याला, पांडुरंग परमात्म्याच्या आषाढी वारीला जातो अण्णा आपण, पण आषाढी वारी म्हणजे पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्याची पहिली वारी कुणी काढली असेल? माझ्या ज्ञानोबारायांनी काढली. माझ्या मनीची आवडी पंढरपुराने इनगुडी, पांडुरंगी मनरंगेले, गोविंदाचे गुण वेधिले. पहिली वारी पांडुरंग परमात्म्याची ज्ञानोबारायांनी सुरुवात केली त्या वारीला. आणि ज्ञानोबारायांचा जन्म तुम्हाला सांगू मी, ज्ञानोबारायांचा जन्म रेडा बोलावण्यासाठी झाला नाही. ज्ञानोबारायांचा जन्म पाठीवरती मांडे भाजवण्यासाठी झाला नाही. ज्ञानोबारायांचा जन्म जेड भिंत चालवण्यासाठी झाला नाही. ज्ञानोबारायांचा जन्म ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी झाला. आणि ती ज्ञानेश्वरी या ठिकाणी नेवाशामध्ये लिहिली, आपल्या मातीमध्ये या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. नव्हे नव्हे या ठिकाणी जगामध्ये विश्वामध्ये 9 पवित्र ठिकाण आहेत. 9 त्रिभुवनामध्ये 9 पवित्र ठिकाण आहेत. त्या 9 मध्ये पवित्र ठिकाण सगळ्यात 1 नंबरला कोणतं असेल ते म्हणजे आपलं निवास आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेत जगाचे जीवन सूत्र महालयासे. असं पवित्र ठिकाण हे नेवास आहे. आणि नेवासामध्ये जन्माला आलेले सगळे आपण या ठिकाणी माता भगिनी असेल, पुरुष असेल, वारकरी संप्रदायाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती असेल, असे सर्व वारकरी मंडळी माझ्या समोर आहे. आणि स्वर्गीय सोपान विश्वनाथ घोडेचोर यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बघूया जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काय दिग्दर्शन करतात. विठाला 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 विठाला. अभंगाची प्रारंभिक शब्द रचना आहे की आपुला तो एक देव करून घ्यावा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवन जगत असताना आपण देवाला आपलंस केलं पाहिजे. त्या अगोदर मी सगळ्यांना एक सूचना सांगेल. माझ्या समोर बसलेले सर्व पुरुष वृंद, ओ इकडे लक्ष द्या माझ्याकडे सगळे. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या विश्वामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातलंय ना, तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागणार आहे. कारण का, तर या ठिकाणी विश्वामध्ये जन्माला येणं तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, तुमच्या माझ्या हातामध्ये मरण देखील नाही. मग या ठिकाणी तुमच्या माझ्या हातामध्ये काय आहे? बघा, माझ्या समोर बसलेले जन्माला कोणत्या घरामध्ये यायचं, कोणत्या कुळामध्ये यायचं, कोणत्या गावामध्ये यायचं, कोणत्या गल्लीत यायचं, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राष्ट्रामध्ये जन्माला यायचं, हे तुमच्या माझ्या हातामध्ये अजिबात काही नाही.
आणि आपल्याला मरायचंय कुठे, कोणत्या घरात का रस्त्यावरती का कोणत्या जिल्ह्यात का कोणत्या तालुक्यात कोणत्या दिवशी कोणत्या मिनिटाला, हे तुमच्या माझ्या हातामध्ये काही आहे का? अजिबात तुमच्या माझ्या हातामध्ये काही नाही. मग तुमच्या माझ्या हातामध्ये काय आहे? फार तर फार तुम्ही जन्म वेळ, जन्म तारीख आणि तुमचा वाढदिवस साजरा करू शकता. याच्यापेक्षा तुम्ही काही करू शकत नाही. मग जन्माला येणं जर तुमच्या हातामध्ये नाही, मरणं जर तुमच्या हातामध्ये नाही, तर तुमच्या माझ्या हातामध्ये नेमकं काय आहे? तर तुमच्या माझ्या हातामध्ये एक पवित्र गोष्ट आहे, ती म्हणजे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत मधला जो काळ आहे, त्या काळामध्ये भगवान परमात्म्याला तुम्ही आपलं करू शकता. विठ्ठला 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 विठ्ठला. मग महाराज तुम्ही सांगता की तो जो काळ आहे मधला काळ, तर त्या काळामध्ये भगवान परमात्म्याला तुम्ही आपलं करू शकता. म्हणजे तो काळ जो आहे तो सार्थकी तुम्ही लावू शकता. मग असा काळ कोणी सार्थकी लावला? तर तुकोबाराय सांगतात की काळ सार्थक केला जाणे धरिला मनी सांगतात की त्यानेच काळ सार्थक केला ज्याने मनी विठ्ठल धरला तो. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय असतील, निळोबाराय असतील, नामदेवराय असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, तर मला सांगा ही जी माणसं आहेत, मग हे संत मंडळी आहेत, संत आणि माणसं ही वेगळी आहेत का? तर संत जरी दिसायला असले तरी देखील ती माणसंच आहे. आणि माणसं जरी असेल तर माणसामध्ये संत आपल्याला शोधावा लागेल, पण आपल्याला तो शोधता येत नाही. तर संत नव्हती जगा माणसात्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून येलिंगा, संत नव्हती जगा माणसात्या सारिके. पण माणसामध्ये आणि संतांमध्ये एक फरक आहे. पहा, पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी. पृथ्वी जर खोदली आपण तर त्याच्यामध्ये हिरा ही असतो आणि गारगोट ही असते. पहा, हिऱ्याची जी किंमत आहे तर हिऱ्याची किंमत लाखो किमतीमध्ये असते आणि गारगोटीची किंमत रस्त्याच्या कडेला आपण गाडीची किंमत आता आहे म्हणा, पण आता ते महाराजांनी कसं लिहिलं असेल ते प्रमाण आहे बा. पण हिऱ्या इतकी किंमत त्या गारगोटीला कधी मिळू शकत नाही. तर हिरा म्हणजे संत आहेत आणि गारगोट म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, आकाशामध्ये चंद्र ही आहे आणि तारांगणे ही आहे. पण संत जे आहेत तर संत कशाप्रमाणे आहे? तर चंद्राप्रमाणे आहे. आणि तुम्ही जे आम्ही जे आहोत तर आपण तारांगण्याप्रमाणे आहोत. हा, तर या ठिकाणी दह्याची अंगे निघे ताकलोनी. मग या ठिकाणी दह्यामध्ये दहीही निघतं, ताकही निघतं आणि लोणीही निघतं. लोण्याप्रमाणे या ठिकाणी संत आहे आणि ताकाप्रमाणे तुम्ही आम्ही आहोत. म्हणून संत सांगेल तसं आपल्याला नक्की ऐकावं लागणार आहे. विठाला विठाला कारण आपल्या जीवनामधले संत जर आपण वजा केले तर तुम्हाला आम्हाला तुमचा आमचा हिताचा कळवळा कुणालाही येत नाही. कारण मला सांगा, या ठिकाणी जीवन जगत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, ह्या मंडळींना जर तुमचा कळवळा आला नसता तर या ठिकाणी देव तुम्हाला कळालेला नसता. कारण त्यांना येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा,
काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा तुमचा आमचा येतो. मग संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण नक्की ऐकल्या पाहिजे. तर या ठिकाणी संत महात्मे काय सांगतात, तर संत महात्मे तुम्हाला आम्हाला अज्ञानरूपी अंधकारातून जाग करण्याचं काम या ठिकाणी संत महात्मे नेहमी करत असतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदा पुत्र जन. आणि आपण नेहमी ऐकत आहात सध्या, हे जरी नाही ऐकलं काय नाही, हे जर नाही ऐकलं तर काय होणार आहे, माती नक्की होणार आहे. कोणीतरी दुसरा आणखी येणार आहे, संत जन्माला येणार आहे आणि तुम्हाला आम्हाला हिताचा उपदेश या ठिकाणी करणार आहे. आणि मग संत महात्मे आहेत ते याच्यासाठी येत असतात की अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करणे, उद्धराय जन जन जीवा, उद्धराय जन जन जीवा, अवतार तुम्हा धराया करणे. नवे नवे महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झालो संतांचे मार्ग आडराणी भरलं जग, झालो संतांचे मार्ग आडराणी भरलं जग. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, आलो याच मार्ग आडराणी भरलं जग, झालो संतांचे मार्ग आडराणी भरलं जग. आम्ही वैकुंठवासी, वसवसती म्हणजे वास करणे. हा, तर या ठिकाणी वास करण्यासाठी म्हणजे वास करणे म्हणजे राहणे. इथे राहण्यासाठी का आलो, तर भगवान परमात्म्याने आम्हाला पाठवलेलं आहे. संत महात्मे असतात ते येत असतात. या प्रमाणातून मी सिद्ध केलं की आम्ही वैकुंठवासी आलो म्हणजे ते आले, त्यांना आणावं लागलं नाही. भगवान परमात्मा जो आहे त्याला आणावं लागतं. कोणाला? भगवान परमात्म्याला आणावं लागतं. प्रमाण सांगू, आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. तो संत मंडळींनी आणलेला आहे तेव्हा तो या ठिकाणी आला. संत मंडळी त्यांच्या मर्जीने येत असतात, त्यांच्या मर्जीने जात असतात. आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी इच्छा असेल तरीही यावं लागतं, आणि इच्छा नसेल तरीही तुम्हाला मला इथे यावंच लागतं. कारण हजारो जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे ते भोगण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागतं. विठाला विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता.
तुम्हाला तुमचं कर्म भोगण्यासाठी इथे यावं लागणार आहे आणि कलियुगाचा नियम असा आहे अण्णा की या ठिकाणी उजव्या डोळ्याने केलेलं कर्म तुम्हाला उजव्या डोळ्याने भोगावं लागणार आहे, डाव्या डोळ्याने केलेलं कर्म डाव्याच डोळ्याला तुम्हाला भोगावं लागणार आहे। या उजव्या हाताने केलेलं उजव्याच हाताला भोगावं लागणार आहे, डाव्याने केलेलं कर्म डाव्यानेच भोगावं लागणार आहे। म्हणून माणसाने कर्म असं करावं की जेणेकरून त्याचा उपभोग घेत असताना स्वर्गात देखील आपल्याला आनंद व्हावा, की आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपल्याला जन्माला जेव्हा घातलं तेव्हापासून मरेपर्यंत आपण चांगलं कर्म केलेलं आहे। बरं, कर्माचा विषय असा आहे की कधी कधी असं होत असतं की जग पाहिलं नसतं पण स्वतःचं मन आपल्याला पाहिलं असतं, आणि संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा उशीवरती डोकं ठेवत असतो त्यावेळेला ते मन आपल्याला सांगत असतं की तू आज चुकीचं कर्म केलं बरं का। हा, ते नक्की आपल्या मानेवरती एक दिवस बसत असतं आणि ते कर्म तुम्हाला भोगायला यावं लागतं आणि ते येणारच असतं। म्हणून कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, उपदन गेले ऐशे केले, उपदन गेले ऐशे किती, उपदन गेले कर्माचा सिद्धांत असा आहे ते एक दिवस तुम्हाला भोगावा लागतं। याकरिता एक 2 मिनिटांमध्ये उदाहरण मी आपल्याला सांगेन। एक माणूस रस्त्याने चालला, कुठे चालला? रस्त्याने ऐकताना कीर्तन तुम्ही? हा, रस्त्याने चालला, रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक आंब्याच्या झाडाचा बाग होता। काय होतं? आंब्याचा बाग। कशाचा होता? आंब्याचा। कोणत्या कंपनीचे आंबे होते ते? कोणत्या व्हरायटीचे? तुम्हाला कोणता आवडतो? हा बरं, केशर। केशर बरेच जण म्हटले, इकडून महिला पण म्हटल्या केशर, पुरुष मंडळीकडून केशर आवाज आलाय, इकडून पण केशर। तुम्हाला केशरच आवडतं ना? बरं, जाऊ द्या, केशर होता। हा, केशर आंब्याचा बाग होता। एक माणूस रस्त्याने चाललेला होता, रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी त्याला त्या बागामध्ये कडेचं जे झाड होतं त्या कडेच्या झाडाला एक ओरिजिनल नॅचरल पिकलेला आंबा त्याला दिसला। त्याला दिसल्याच्या नंतर त्याला असं वाटलं हा आंबा आपण नक्की खाल्ला पाहिजे। पण असं आहे, आंबा पाहिला डोळ्याने पण डोळ्याला तिथपर्यंत जाता येत नाही। बरं, झालं असं की त्या संपूर्ण बागेकरिता मालकाने कंपाऊंड केलेलं होतं। आंब्याने बघितला पण पायाने ठरवलं आपण डोळ्याला मदत करू, घेऊन गेले पाय, तिथपर्यंत गेला। डोळे आंब्याला पाहत होते, पाय मात्र तिथपर्यंत घेऊन गेले होते, पण त्या दोघांनाही आंबा तोडता येत नव्हता। पायाला आणि डोळ्याला आंबा तोडता येत नव्हता। तोडला, कुणी तोडला? हाताने तोडला। हाताने तोडल्याच्या नंतर हाताला त्याचा उपयोग नाही, डोळ्याला नाही, पायाला पण नाही। हा, तो आंबा फोडला दाताने। दाताने फोडल्याच्या नंतर त्या दाताला पण त्याचा काहीही उपयोग नव्हता। त्याचा रस चाखला मात्र जिभेने। जिभेने रस चाखला, त्यानंतर तो रस आहे तो थोडा वेळ मुखामध्ये साठवून ठेवला, पण त्या तोंडाला, दाताला, हाताला, पायाला आणि डोळ्याला त्याचा काहीही उपयोग नव्हता। यांच्याकडे साठवून ठेवण्यासाठी काही साधन नव्हतं, पाठवून दिला पोटाकडे। कुठे पाठवला? पोटाकडे पाठवला। आता थोडस पाठीमागे या। रस्त्याने चालला होता, आंबा पाहिला डोळ्याने, घेऊन गेले पाय, तोडला हाताने, फोडला दाताने, चाखला जिभेने, गेला पोटामध्ये। एवढ्यामध्ये एक घटना घडली। त्या आंब्याच्या मालकाने, ज्याचे आंबे होते त्या मालकाने त्या ठिकाणी त्याला बघितलं, म्हटलं 8 दिवस झाले सारखं कोणीतरी बागेमध्ये येतंय, आंबे तोडून नेतंय, कोणीतरी दररोज येते आंबे तोडून नेतंय, आज सापडला म्हणून। घरून निघला महाराज, वस्ती त्याची शेजारी होती, काठी घेऊन आला। काठी घेऊन येत असताना अशी सरळ नाही आणली त्यांनी, ती कशाची? खणपुटाची। कशी आणली? हा, खणपुटाची काठी घेऊन आला। घेऊन आला, एका हाताने टाकलीच नाही त्याने मल्हारी महाराज, एका हाताने त्याने टाकलीच नाही, दोन्ही हाताने घेतली गणेश महाराज। कशी घेतली? हा, आणि पडली। तर दोन्ही हाताने त्याच्या पाठीमध्ये काठी पडली। काठी पाठीमध्ये पडल्याच्या नंतर पाणी आलं। पाणी कुठे आलं सांगा आता?
पाणी कुठं आलं? डोळ्याला. आंबा कुणी पाहिला होता? डोळ्याने. याला म्हणतात केले कर्म झाले त्याची भोग आले. म्हणून या ठिकाणी एक साहित्यिक पण सांगतात, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. एखाद्याच्या रस्त्यावरती तुम्हाला फुलं नाही टाकता येत ना, नाही टाकता येत ना, नका टाकू. मग कमीत कमी कांटे तरी नका टाकू. बरं कांटे जरी टाकायचं झालं तर सरळ सरळ बाबळीचे टाकायचे असे असतात तसे. पण तुम्ही सराट्याचे कांटे टाकता हो, ते कसे टाकले तरी त्याचा एक काटा वरतीच असतो. कृपया असं जीवन आपण जगू नका, शास्त्र आपल्याला सांगतंय. म्हणून याच्यातून जाग करण्यासाठी संत मंडळी तुम्हाला आम्हाला जागे करतात. मग संत महात्मे येत असतात. तुम्हाला आम्हाला इच्छा नसेल तरीही यावं लागतं आणि भगवान परमात्मा आणावा लागतो. हे 3 वर्ग असे आहे. मग जीवन जगत असताना या ठिकाणी तुम्ही आम्ही जन्माला आलो की या एक दिवस तुम्हाला मला मरण आहे. काय आहे? वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तन ऐकतोय. एक दिवस मरण आहे. मधल्या काळामध्ये देवाला आपल्याला आपलंसं करून घ्यायचं आहे. मग एखादा म्हणेल की महाराज नेमकं कोणत्या देवाला, त्याची कोणत्या देवाची सेवा करायची, त्यामधून आपल्याला सुख मिळेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये, ये रति माई के दुःखाची जनाती, ये रति माई के दुःखाची जनाती. तेरे बिना जीवा सुख नये, तेरे बिना जीवा सुख नये, तेरा की मायके दुःखाची जनाती, तेरा की मायके दुःखाची जनाती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नये, तेरे बिना जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नये, तेरे बिना जीवा. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांनी एक देव सांगितलेला आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं आणि अभंग गाथा जर पाहिली, मालिका जर पाहिली, तर इथं एक देव नाहीच आहे. आपल्यामध्ये एक देव आधी अजिबात नाही. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. अष्टकोटी फक्त भैरवच आहेत. मग यामध्ये नेमका कोणता देव आपल्याला शोधायचा आहे? तर असं आहे की अभंगाची रचना अशी आहे की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तुम्हाला काय हवं आहे? तर तुमच्या जीवनामध्ये सुख आहे, सुख हवं आहे. मग ते सुख जर शोधायचं असेल तर ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे तुम्हाला जावं लागणार आहे. नाहीतर या ठिकाणी जीवन जगत असताना देव भरपूर आहेत. तुमच्या बांधावरती पण देव असतात. हा, तुमच्या बांधावरती आहेत ना. प्रत्येकाच्या बांधाला कुठेतरी झुडपाखाली ते शेंदूर लावतो आपण त्याला. हे जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा निश्चित केलाय बरं का, खरोखर केलाय. कारण असं आहे, देव जो आहे तर तो तुम्हाला सुख देणारा पाहिजे. देवापासून सुख तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे असा देव पाहिजे. नाहीतर मग तोच देव काय करतो?
तुम्हाला काहीतरी काळं पांढरं अमुक ढमुक खायला मागतो, 1 पायाचा 2 पायाचा 4 पायाचा काहीतरी मागतो, मग तुम्ही काय करता, तुम्ही त्याच्या इच्छा पूर्ण करता. तुमच्या देवाला जर खायला मिळत नसेल तर तो तुम्हाला सुख देऊ शकतो का? अजिबात देऊ शकत नाही, अजिबात नाही. तर महाराज सांगतात आपुले इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी, त्याच्याच इच्छा तो पूर्ण करू शकत नाही, तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे पहा. आपली माणसं नाही का कधीतरी आता हे आषाढात इकडे तिकडे 4 पायाचं 2 पायाचं कापत असतात. वेदांत शास्त्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे पहा, अजा बलिम दद्यात असं वाक्य आलेलं आहे. तर अज म्हणजे काय? अज तर अज म्हणजे बोकड. अज म्हणजे बोकड. काही जणांनी ते ऐकलं अज म्हणजे बोकड आहे आणि बलिम दद्यात म्हणजे ह्या अजाचं काय करायचंय, यज्ञामध्ये आपल्याला बळी द्यायचा आहे असं वेदांत शास्त्राने सांगितलं. ते म्हणतात पण ते अ म्हणजे नाही आणि जन जे आहे ते म्हणजे उत्पन्न होणे. असं काय आहे तर जे आपल्या तांदळामध्ये सातू असतात ना, साळ म्हणतो आपण त्याला, ते 12 महिने या ठिकाणी तांदळामध्ये राहिले की त्याच्यामधून बीज अंकुर उत्पन्न होण्याची जी क्षमता असते ती थांबून जाते. असे सातू घ्यायचे आणि त्याची आहुती यज्ञामध्ये द्यायची, त्याला म्हणतात अजा बलिम दद्यात. त्याची आहुती काय करायची यज्ञामध्ये. हे म्हटले अज म्हणजे बोकड या गावायला, असं वेदांत शास्त्राने अजिबात सांगितलेलं नाही. मग ही जी दैवत आहे तर याला शेंद्र म्हणलेलं आहे तुकोबरायांनी. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडती मागती शिते अवधान. एक शिता करता ते जर मरमर करत असेल तर ते तुम्हाला समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. मग या ठिकाणी तुकोबराय सांगतात आमचा जो देव आहे तर फक्त जगद्गुरु तुकोबरायांचाच नाही बरं, सर्व संतांचा मिळून भगवान परमात्मा जो आहे तर तो सुखरूप आहे. सुखरूप नाही नव्हे नव्हे सुखाचा आगर तो आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. असे कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील. म्हणजे तो भगवान परमात्मा जो आहे तर तो काय आहे सुखरूप आहे. आणि त्या देवाला आपलंस करायचं. आपलंस करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय तर या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची कायेने वाचेने आणि मनाने आपल्याला सेवा करायची आहे. मग कायिक सेवा म्हणजे काय, वाचिक सेवा म्हणजे काय आणि मानसिक सेवा म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर प्रथमतः कायिक सेवा भगवंताची म्हणजे काय तर आपण सर्व पांडुरंग परमात्म्याचे वारकरी आहोत. जेव्हा जेव्हा आपली दिंडी या देवसडे गावावरून निघली तर पंढरीकडे प्रस्थान करत असताना जेव्हा 2-3 मुक्काम अलीकडे आपण असतो तर आपण एक इमेजिंग करत असतो की आपण उद्या काय करणार आहोत, पंढरीला जाणार आहोत, चंद्रभागेमध्ये स्नान करणार आहोत. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे चंद्रभागा सांगतोय तुम्हाला. चंद्रभागेचं स्नान करणार आहोत. त्यानंतर पुंडलिक रायाचं दर्शन आपण घेणार आहोत.
त्यानंतर आपण नामदेव पायरीचं दर्शन घेणार आहोत. त्याच्या शेजारी चोखोबारायांची समाधी आहे, तिचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर बारीला लागणार आहोत आणि बारीला 3-4 तास बारीला लागल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसणार आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा दिसला की असा सुंदर दिसणार आहे. तो किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा, किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला लोभनिया, रवी शशिकला लोभनिया, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. रवी शशिकला लोभनिया, रवी शशिकला लोभनिया, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. गोड प्रमाण महाराजांनी आपल्याला दिलं की राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला, रवी शशिकला, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. असा भगवान परमात्मा सुंदर आहे. अजून सांगू किती सुंदर आहे. आवडे हे रूप गोजी सगुण, पाहता लोचन सुधावले. अजून सांगू किती सुंदर आहे. जणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जेने माझे मना बोध केला. गवळणीच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तो किती सुंदर आहे. तर गवळणी म्हणतात, पाहिला पाहिला नंदाचा गण, पाहिला पाहिला नंदाचा गण, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदिले, तेने वेदिले, तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मग महाराज तुम्ही तर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले, सौंदर्य पांडुरंग परमात्म्याचं सांगितलंय, आणि गवळणी तिकडे गेले मथुरेला गोकुळेला. हे असं कसं नाही, ते तसंच आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येतात तो हा विठ्ठल बरवा, तोच हा आहे म्हणून तो बरवा आहे, खरा आहे आणि सुंदर आहे. मग त्या परमात्म्याला आपण शरण गेलो की तो भगवान परमात्मा आपलासा होणार आहे आणि त्याच्या ठिकाणचं सुख जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. कारण संसारामध्ये तुम्हाला आम्हाला कधीच समाधान या ठिकाणी मिळू शकत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये की माई गे दुखाचे जाणो दी, यरगी माई गे दुखाचे जाणो दे, 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 यरगी माई गे दुखाचे
ये रती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। या संसारामध्ये तुम्हाला पाठीमाग ही सुख पाहायला मिळालेलं नाही, म्हणजे भूतकाळामध्ये नाही, वर्तमान काळात नाही आणि भविष्यामध्ये देखील कधीही सुख पाहायला मिळणार नाही। यापेक्षा पाठीमागे जाऊन सांगू का, आपला जन्म होण्याच्या अगोदर या ठिकाणी दुःखाला प्रारंभ झाला। मदाला असं मत सांगते की नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली। येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, आकांत ते जननी दुःखे धाय मोकली। स्मरे त्या श्रीहरा स्मरे त्या हरिहरा ध्याये श्रीकृष्ण माऊली। परी ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा। विष्टालेप चौकडे नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे। ही कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, नाही तर पिष्ट पिशन न्याय होईल। पिसलेलंच परत परत माणसाने पिसू नये। ते रडायला लागला, गर्भात होता आणि एक वेळ तरी या दुःखा वेगळं, याच्यात मी अजिबात वेळ घेणार नाही। एकंदरीत गर्भातलं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे, आणि बाहेर आला की या ठिकाणी बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता। मरे मागुता जन्म धरी, पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये जे कर्म केलेलं आहे तर ते आपल्या पुढच्या जन्मामध्ये भोगायला येणार आहे। म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं आहे। तर याच भगवान परमात्म्याला, ह्याच देवाला आपल्याला आपलं का करायचंय, कारण हा देव असा आहे की याला जन्मही नाही, याला मरणही नाही। मग महाराज तो सांगा तो कसा आहे, तर तो जन्म मरणातीत आहे। म्हणून या ठिकाणी जन्म मरणातीत असल्यामुळे आपल्याला त्याच एका देवाची सेवा करायची आहे। आपुला तो एक देव करून घ्यावा। आणि असं आहे, जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर गरज पडली त्या भगवान परमात्म्याची, तर धावत येणारा तोच आहे। हजारो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी। ज्यांना ज्यांना संकट आली, नवे नवे भक्तांची गोष्ट सोडा, पण या ठिकाणी त्या नकराने पाय धरला होता, कोणाचा? गजेंद्राचा। गजेंद्राचा पाय धरला, 14,000 वर्ष या ठिकाणी युद्ध चाललं। एकाने त्याला सांगितलं, म्हणे अरे तू भगवान परमात्म्याचा धावा कर म्हटले, यांच्या नादी लागू नको, घरचे सगळे सोडून पळाले होते। मला तर वाटतं या 2020 मध्ये ते प्रमाण हे सिद्ध करून देण्यासाठी कदाचित कोरोना आला असेल। हे कीर्तनकार आमची मंडळी सगळी सांगायची, अरे ऐकत चला। घरामध्ये देखील तुम्ही वावरत असाल तर कुणी कुणाचं नसतं, पण माणसं ऐकायला तयारच नव्हते। पण मग तेव्हा यांना ते प्रमाण आठवले, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे। मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे। हे प्राण्या मायेचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी। आणखी सिद्ध करून देऊ तुम्हाला। अहो, ज्या बापाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपली जमीन विकली ना, ज्या बापाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्जाने पैसे घेतले ना, त्या मुलीला जर कळलं ना माझ्या बापाला कोरोना झालाय, ती मुलगी त्या बापाकडे कधी आली नाही। ज्या बायकोसाठी ज्या नवऱ्याने आयुष्य वेचलं, आयुष्य तिला जर कळलं ना की याला कोरोना झाला, तिने अशी काठीने ते ताट लोटून दिलंय पहा। हे बघितलं ना आपण सगळ्यांनी। म्हणून महाराज म्हणते, नाही रे नाही कुणाचे कोणी। म्हणून जो भगवान परमात्मा आहे ना, तोच फक्त आपला आहे। कारण भगवान परमात्मा कसा आहे, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे
भगवान परमात्म्याचे गुणानुवाद आपल्याला गायचे, तर हे गुणानुवाद गाण्यासाठी एखादा म्हणेल महाराज आमच्या घरात परमार्थ नाही, आमच्या गळ्यामध्ये माळ नाही, आम्ही कधी तर गंध लावत नाही, आषाढीला जात नाही, कार्तिकेला जात नाही, नेवासाच्या वारीला जात नाही. एक सांगू या ठिकाणी तर याच्यासाठी तुकोबारायांचा गाथा आहे. तुम्ही जर म्हणत असाल महाराज आता शेवटच्या टप्प्यात आहे ना, आता काय करता परमार्थ करून, एक काम करा गड्या, या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या समोर जा, हात जोडून एकदाच सांगा हे पाठीमागे झालंय ना, हे माझं अज्ञानपणा झालं भगवंता, सोडून दे, इथून पुढे परमात्म्याला लागलो. जन्म झाल्यापासून आतापर्यंत जे काही थोडस झालेलं पुण्य आहे ना, तो भगवान परमात्मा तुमच्या पदरामध्ये टाकेल. याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता शब्द कधी कधी येतो तर एखाद्या गावामध्ये एखादा तरुण पुरुष असू द्या, तो विचित्र मार्गाला असू द्या, आणि एखादा बुजुर्ग माणूस तिथे येतो आणि त्याला सांगत असतो बाबा आतापर्यंत जे केलंय ना ती जाऊ दे, पण आता तरी व्यवस्थित राहा, आता तरी व्यवस्थित काशी करा. हा म्हणजे आता शब्द तेव्हा असतो, तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश. आणि याच्या पुढे जर तुम्ही व्यवस्थित राहणार नसाल तर तुमच्या आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याचे गुणानुगान तुम्ही जर गायले तर काय होणार आहे, तो भगवान परमात्मा त्याच्या पदाला तुम्हाला नेणार आहे. अभंगाचं अविनाशकारी आपुली आईस, अविनाशकारी आपुली आईस, लावी मैना पिसे गोविंदाचे, हे रतिबाई के दुःखाची जनाली, हे रतिबाई के दुःखाची जनाली, पिसे गोविंदाचे, लावी मैना पिसे गोविंदाचे, हे रतिबाई के दुःखाची जनाली, गोविंदाचं पिस तुमच्या माझ्या मनाला लागलं पाहिजे. नवे नवे आहो तुमच्या माझ्यातली संत मीराबाई होती, संत सखूबाई होती, संत जनाबाई होत्या. मग यांनी परमार्थ केला नाही का? याच्या पाठीमागे जाऊन सांगू का? भगवान परमात्म्याला भाव अपेक्षित आहे, भाव अपेक्षित आहे. पहा भाव के बस में है भगवान, भाव के बस में है भगवान, भाव बिना सब साधन झूठा, विधि का सकल निधान, भाव होय तो पाषाणों में प्रगट होय भगवान, भाव के बस में है भगवान. भाव बळे आकळे, भगवान परमात्म्याला भाव अपेक्षित आहे. आणि हे जर तुम्हाला कळत नसेल तर शबरी माता सगळ्यांना माहिती आहे, रामायणातली शबरी माता. अहो तिने कधी आंघोळ केली होती हे तिला माहित नव्हतं. तिला दात घासण्यासाठी कोलगेट होतं का, विको होतं का, दंतकांती होतंय का, बबूल होतं का, काही होतं का? असं अजिबात नव्हतं. डोक्याला लावायला क्लिनिक प्लस होता का, हेअर डाय होता का, गोदरेज का, निशा का, काय असं काही होतं का? अजिबात नव्हतं. अंगाला लावायला साबण होती का, मोती होती का, संतूर होती, रेक्सोना, हमाम, डेटॉल, असं काही नव्हतं. पहा चप्पल पायात घालायला 500 रुपयाची, तसं काहीही नव्हतं. फक्त तिला सांगितलं होतं भावनेने भगवान परमात्म्याची वाट पहा, एक दिवस भगवान परमात्मा येईल
आणि भेट देईल त्याचा परिणाम असा झाला भगवान परमात्मा फक्त आला नाही, उष्टी बोर शबरीची या ठिकाणी खाल्ली, वाट पाहत बसायची आणि म्हणायची आएंगे रघुराम जी मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर बने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि शबरीला भेट दिली, असा भावनेने जर परमार्थ केला तर देव तुमचा होणार आहे। विठोबा रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, रखुमाई, विठोबाई रखुमाई, रखुमाई, विठोबाई 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 रखुमाई। आणि शेवटची महाराज शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी सांगतात माणूस जन्माला येणार आहे तो संपणार आहे, मरणार आहे, कारण मरण तुमच्या माझ्या हातामध्ये अजिबात नाही। या ठिकाणी महाराज सांगतात दिनचार घडी काजिना दुनिया है मुसाफिर खाना, दिन चार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ों आए, चाहे लाख करोड़ों आए, कई कोटि खत्म कराए, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर खाना, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नाथ म्हणतो ही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे, ठाव नाही कोठे। इथे पण काय सांगितलं, पंढरी वाचवली तुझा ठाव नाही कोठे, आणि आपुला तो एक देव करून घ्यावा, तो देव कुठे, पंढरीला। जमलन कीर्तन आता विठाला 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 विठाला। आणि तुम्ही जर देशासाठी जगलात, धर्मासाठी जगलात तर तुमची कीर्ती पाठीमागे राहत असती। आपल्या घरामध्ये आतापर्यंत कितीतरी माणसं गेले, फार तर फार तुमच्या वडिलांचा आजोबांचा फोटो तुमच्या घरामध्ये दिसेल, नाहीतर काहींच्या घरामध्ये पहा आजोबा गेले, पंजोबा गेले, खापर पंजोबा गेले, ढोपर पंजोबा गेले, त्यांच्या मागे निपर पंजोबा, त्याच्या मागे सांगा बरं कोणतरी, त्याच्या मागे येतं का कोणाला? हा सांगितलं तर नोट करून घेतो, पुढच्या कीर्तनात ते पण येईल। हा त्याच्या पाठीमागे मला माहित नाही, तुम्हाला पण माहिती नाही। हा मग या ठिकाणी इतके सगळे गेले तर यांचे कोणाचे फोटो तुमच्या घरामध्ये आहेत का मला सांगा? अजिबात नाही। मला सांगा ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवरायांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, सौदा महाराजांचा फोटो आहे, निळोबा रायांचा आहे, नामदेव रायांचा आहे। का आहे याचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर त्यांनी त्यांचं आयुष्य धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी घालवलंय, म्हणून यासाठी
त्यांचं नाव आजही आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सर्व संतांची नाव राहणार आहे. नवे नवे अजून पुढे जाऊन सांगू का? जोपर्यंत ज्ञानोबा तोपर्यंत संत परंपरेचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असणार आहे. त्यानंतर चंद्र सूर्य पण उगणार नाही. हा माझा दावा आहे तुम्हाला. बघ या ठिकाणी तुम्हाला जर मरायचं झालं तर या ठिकाणी देशाची सेवा करावी, धर्माची सेवा करावी, तरच या ठिकाणी तुमचं नाव पाठीमागे राहणार आहे असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात मरण्याची सारे तुका म्हणे मरण्याची सर तुका म्हणे मरणाचे सरे तुका म्हणे मरणाचे सरे तुका म्हणे मरण्याची सर कीर्ती मागे येते दुःखाचे जनाते रत्माई दुःखाचे जनाते उत्तम जीवने कीर्ते मागे उत्तम जीवने कीर्ते मागे हे रत्माई दुःखाचे जनाते हे रत्माई दुःखाचे जनाते नाही आते अंती
दुःखाची जायनाते हे रती मागे गे दुःखाची जायनाते ती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे झाली 2 मिनिटांमध्ये माझी कीर्तन सेवा संपणार आहे. आवाळाकडे पाहण्याची अजिबात गरज नाही. आता बरेच मागून आलेले आहेत ना, त्यांना आणखी 2 तास झाले नाही झाली 2 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा संपणार आहे. मग उत्तम कीर्ती कोणाची पाठीमागे राहते शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो. पहा, भगतसिंह सगळ्यांना माहिती, भगतसिंह माहिती सगळ्यांना, भगतसिंह सगळ्यांना माहिती. पाठीमागे तरुण आहे तिकडे माझ्या समोर बरेचसे. भगतसिंहाला जेव्हा फाशीची शिक्षा झाली रामेश्वर, त्यावेळेला या ठिकाणी भगतच्या फाशीच्या शिक्षेचा दिवस जो आहे तो ठरलेला होता, वार ठरलेला होता, दिनांक ठरलेले होते, वेळ ठरलेला होता. ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या दिवशी भगतला जेलर घ्यायला गेले. सकाळी सकाळी फाशी देण्यासाठी घ्यायला गेले. त्याला एक आश्चर्य पाहायला मिळालं. जेलर जेव्हा भगतला घ्यायला गेले तर घ्यायला गेलेले असताना त्या ठिकाणी भगत काय करत होता? व्यायाम करत होता. तर भगत व्यायाम करत असताना पाहिल्याच्या नंतर जेलर हसायला लागला. सांगितलं, हे भगत, वेडायस राजा म्हटले तू काय करतो, तुला कळतंय का? अरे तू व्यायाम करू राहिला, व्यायाम करतोय, प्राणायाम करतोय, उठबशा मारतोय, जोर काढतोय. अरे हे कशासाठी करायचं असतं तुला माहिती आहे का? कशासाठी करायचं असतं? निरोगी राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी हे सगळं करायचंय. अरे अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये तू मरणार आहे, तुला फाशी होणार आहे. भगत हे कशासाठी करतोय? साहेब हे सगळं मला माहिती आहे, मी जाणार आहे, मरणार आहे, संपणार आहे, हे सगळं मला माहिती. पण साहेब जाता जाता ऐका साहेब, माझी आई आहे ना, माझी आई एक भगवत भक्त आहे. भगत सांगतो जेलरला, साहेब माझी आई एक भगवत भक्त आहे. माझी आई पहाटे उठते, स्नान करते, सडा समर्जन करते, देवाची 2 तास पूजा करते साहेब. आणि 2 तास पूजा झाली की छोटस टोपलं घेते साहेब. माझी आई अंगणामध्ये जाते. वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत आमच्या अंगणामध्ये. सगळे फुलं जे आहेत त्यातले 2-2, 4-4 फुलं त्या टोपलीमध्ये घेते. पहा साहेब, ते सगळे फुलं घेते आणि ती तिच्या देवाऱ्यासमोर येते, बसते. माझी आई सगळी फुलं त्या देवाला वाहत नाही साहेब. त्यातलं एक ताजं टवटवीत सुंदर सुगंधित फुल घेते आणि तिच्या देवाला वाहते. साहेब ऐका, माझ्या आईचा देव देवाऱ्यातला देव आहे. काय वाक्य घरी घेऊन जा. माझ्या आईचा देव देवाऱ्यातला देव आहे आणि माझा देव भारत माता आहे. माझी आई जर तिच्या देवाला टवटवीत फुल वाहत असेल तर मी पण या भारत मातेला समर्पित होत असताना या ठिकाणी सुकलेलो म्हणून जाणार नाही, कोमेजून म्हणून जाणार नाही. मी पण ताजा टवटवीतच या भारत भूमीला समर्पित होईल. याला म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये कितीतरी गोरगरिबांची लेकरं तिथं होती. तिथं काय टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी यांची पोरं नाहीत सीमेवरती. तुमची आमची शेतकऱ्याची. त्याचा बनेन आतमध्ये फाटलेलं आहे, त्याच्या शर्टाला छिद्र आहेत ना 10-10. असे त्यांची पोरं जवान आहेत. तिथं छातीमध्ये जर गोळ्या लागल्या ना तरी देखील म्हणतात ते जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खून से बहाती चली. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आणखी पुढे म्हणतात दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे वतन
वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हाँ जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, है वतन याला म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोही, येरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे। झालेल्या सेवेमध्ये जे काही योग्य असेल ते ज्ञानोबराय तुकोबराय गुरुवर यांचं आहे, जे काही अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, माझे मला परत करू नका, जाता जाता जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही हात टाकून द्या। म्हणून या ठिकाणी स्वर्गीय सोपान विश्वनाथ पाटील घोडेचोर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, कला क्रीडा साहित्य धार्मिक क्षेत्रातील साऊंड सिस्टीम असेल, गणेश महाराज असतील, मल्हारी महाराज, कल्याण महाराज, विनेकरी बाबा, गावातील सर्व वैद्य मंडळ आणि ज्यांच्या माध्यमातून मला सेवा आली, आदरणीय पांडुरंग दादा घोडेचोर असतील, राजूभाऊ गणगे असतील, अण्णा असतील, ही सर्व मंडळी आणि सर्वांची शूटिंग ज्यांनी केली, राहुल दादा माळी, सुंदर अशी शूटिंग त्यांनी, म्हणजे आपण जरी गेलो तर उत्तम कीर्ती पाठीमागे आपली सिस्टीम आहे। म्हणून सर्वांच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू। भगवान परमात्म्याने या परिवाराला दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने द्यावी आणि आजच्या ज्या पुण्यस्मरणातून पुण्य निर्माण होणार आहे त्यांना पितरांच्या आशीर्वादातून नक्की मिळणार आहे। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तयाकुळा। आपल्या मनगटामध्ये इतकी ताकद नाही की आपल्या मनगटाने आपण कर्म करून आपण समाधानी होऊ शकतो, त्यापेक्षा हजारो पटीने ताकद पितरांच्या आशीर्वादामध्ये असती। म्हणून या ठिकाणी त्यांच्या पितरांचे आशीर्वाद या परिवारावरती सदैव असावे ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो। विठ्ठल जय जय विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नारायण जय जय विठ्ठल, आय बोलिले कुरे वेडे वा कुरे बोतरे, आय नाही विचारिला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी गरा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम।